आरोग्यवर्धिनी कामावरून माजी महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांनी केलेल्या आरोपांचे मक्तेदार सुजित काटे यांनी खंडन करीत माजी महापौर सूर्यवंशी हे साफ खोटे बोलत असल्याचा पलटवार केला। सूर्यवंशी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी माझ्या कामावरील साहित्य चोरल्याचा आरोप करीत याविरोधात विश्रामबाग पोलीस ठाण्याकडे रितसर तक्रार देत असल्याचेही सुजित काटे यांनी सांगितले। काल माजी महापौर दिग्विजय सूर्यवंशी तथा महापालिका कॉन्ट्रॅक्टर यांनी माझ्यावर काम त्या ठिकाणी निकृष्ट झालेलं आहे, 9 इंची बांधकामाऐवजी 6 इंची बांधकाम केलेलं आहे अशा प्रकारचे आरोप करून त्या ठिकाणी माझं काम बोगस आहे असा त्यांनी केविलवाणा प्रकार केलेला आहे। हे सर्व त्या ठिकाणी महापालिकेचे अधिकारी येऊन पाहणी केली आणि जे मी काम केलेलं आहे त्याच कामाचं त्यांनी माझं रनिंग बिल उतरलेलं आहे। त्यामुळे मला पुढील काम महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी चालू करायला सांगितलेलं आहे। महापौर साहेबांना एवढंच माझं सांगणं आहे, जर त्या ठिकाणी मी काही बोगस गोष्टी केल्या असतील तर तुम्ही एका व्यासपीठावर या, मी एका व्यासपीठावर येतो, जो काय असेल ते आपण खुलासा लोकांपर्यंत मांडू। पण तुम्ही असं परस्पर सगळ्या गोष्टींची दिशाभूल करून माझं काम वारंवार त्या ठिकाणी बंद पाडून 6 महिन्यामध्ये अनेक वेळा तुम्ही काम बंद पाडला, कामगारांना हुसकावून लावलं आणि त्या ठिकाणी मला वेटीस आणण्याचा प्रयत्न केला आणि शेवटी तुम्ही अतिशय माझं गेटला असलेलं कुलूप तोडून स्वतःचं कुलूप त्या ठिकाणी घालण्याचा प्रयत्न केला। आणि ह्या सगळ्या संदर्भात मी गेल्या 8 तारखेला आयुक्त साहेबांना, जिल्हा पोलीस प्रमुखांना आणि जिल्हाधिकाऱ्यांना पत्र दिलेलं आहे की यांच्यावर ताबडतोब कारवाई करावी आणि त्या ठिकाणी त्यांनी घातलेलं कुलूप काढावं आणि आत रोजीमध्ये माझं मटेरियल यांनी आहे का चोरून विकलेलं आहे याचा शहानिशा करण्यात यावे। त्याप्रमाणे काल त्या ठिकाणी साईडवर गेलो असता अधिकाऱ्यांसमवेत माझं 60% मटेरियल त्या ठिकाणी चोरीला गेलेलं मला दिसून आलेलं आहे आणि म्हणून काल मी दुपारी आणि संध्याकाळी 2 वेळा विश्रामबाग पोलीस स्टेशनला जाऊन आलो त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी। विश्रामबाग पोलीस स्टेशनचे अधिकारी गुन्हा दाखल करून माझ्याकडून घेऊन नाही ते चालढकल करायला लागलेले आहेत। त्यामुळं मी माझ्या वकिलांमार्फत पोलीस स्टेशनला रितसर गुन्हा नोंद करण्यासाठी प्रयत्न करणार आहे। याचबरोबर महापौर साहेबांनी त्यांच्या वार्डामध्ये जी काही कामं या ठिकाणी महापौर काळामध्ये केलेली आहेत त्या सर्व कामांचा उहापोह मी केल्याशिवाय थांबणार नाही। त्यांच्या वार्डामध्ये ड्रेनेजचं काम आमचा एक मक्तेदार करत होता, त्या 42 लाख रुपयाच्या ड्रेनेजच्या कामाची फाईल यांनी 5 लाख रुपये मक्तेदारांना जिल्ह्यामध्ये गायब केलेले आहे। आज तो मक्तेदार कोर्टामध्ये केस लढत आहे। महापालिकेमध्ये तो यायचा बंद झाला, तो उपाशीपोटी मारायला लागलेला आहे। अशा माजी महापौरांचं कारनामे आम्ही वेळोवेळी या ठिकाणी पोलखोल करू। याचबरोबर त्यांनी वार्डामध्ये लिमिट्स रस्ता, अंतर्गत रस्ता 2.5 कोटी रुपये महापालिका त्या ठिकाणी त्यांनी खर्च केलेले आहेत। गरज नसताना चांगला रस्ता उघडून त्या ठिकाणी 2.5 कोटी रुपयाचा रस्ता त्या ठिकाणी केलेला आहे। याही रस्त्यामध्ये जे काही गोडबंगाल त्यांनी केलेला आहे तेही या ठिकाणी आम्ही उघडकीस पाडू, एवढ्याच ठिकाणी बोलतो।